काय होतं त्या रुपये बी आता खाली 20 ला बाटली नाही 40 ला आपली बी मंजुरी निघती तेवढी मेहनत आहे ना जास्त. सर्व होते. मेहनत 40 रुपयापेक्षा जास्त आहे बाबा तुमचं. लांबचा पल्ला कुठं जायचं रे? लय बेकार जायचं. ती काय गाव दिसतंय 15 तिथं, किलोमीटर आहे जवळपास. ते गाव दिसतंय तिथं 15 जायचं. किलोमीटर आहे होय चालत मग काय. हे गाव दिसतंय का मित्रांनो, इथं जायचंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आज आलेलोय आपण राजगड. ते बघा तिथं राजगड आहे. आत्ताशी हो. ट्रेकिंगला सुरुवात केली हो, आणि मला वाटते अजून 2 ते 3 तास लागतील तिथं ते पोहोचायला. होल खतरनाक आहे म्हणतात रे. हा तिथं नाही ते रिस्की आहे. लांब न बघू ना आपण. तर तिथं जायचंय आणि कुठून जायचं, लय खालनं आलोय सरळ रस्ता आणि आहे. इथून तिथपर्यंत पोहोचायचंय. खतरनाक भारी विषय पण, खोल आहे. भारी वाटतंय. सकाळ सकाळी एक नंबर नाथ वाटतंय. खोळा. किती वाजले? आता वाजलेले आहेत 8:20 8 वाजता चढायला सुरुवात केली 4:30 निघलेलो. आणि दम लागलाय आम्हाला, कारण आम्हाला सवयच नाही असलं चढायची. सवय नाही, खतरनाक आहे. जिम बंद आहे. मला हाय जरा, मला आहे सवय. मला नाही बाबा, ह्यांना आहे. हा मिलिटरी माणूस आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मिलिटरी मॅन आहे ह्यो. हम्म. त्यामुळे बघू आता मित्रांनो, मजा तर येते. ट्रेडिंग वेडिंग काय नाही आज, कारण इथं रेंज नाही. नाहीये, हा. रेंज नाही इथं. स्टॅमिना बघ त्याला दाखवतोय तिकीट वाटत नाही. चला उशीर होईल. त्यामुळे आपण सावकाश जाऊ. हे मंगेशला बरोबर सांगतो फोटो काढाय. फोटो मी काढणार नाही रे आता. गणेशने नवीन हेअरस्टाईल मित्रांनो, लय भारी. पण आम्ही जो पलीकडनं होता ते जवळ होतं राव. गणेश काय वाटतंय तुला? हे लय लांब पडलंय. हा किती काय वाटतं? 8:40 झालेत ना? मला वाटते 11 वाजेपर्यंत आम्ही तिथं असेल. 11 वाज एवढं वेळ? एवढं पण नाही. हे 1 तास लय झालं. आता आपला बघा. स्टॅमिना आहे. 8:40 ना? हा 9:40 लयत लय 10 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे तिथं. 10 बघू, ट्राय करू. हाय का नाही? होय का मोबाईल नाही? घेऊन 10 वाजेपर्यंत पोहोचते का नाही? हा पोहोच, ट्राय करू. चालतंय. काय हे म्हशीचा काढतोय फोटो. मला वाटलं माकडे तो आहे की कशाला पाहिजे अजून. चालतंय मित्रांनो, बघू. मित्रांनो मला वाटतं अर्ध कंप्लीट केलंय का? अर्ध पण नाही, 40% झालंय. हे सगळ्यांच्या बत्त्या गुल झाल्यात. हा सगळ्यात खतरनाक गड आहे राजगड. डायरेक्ट 90 डिग्री उभा. हे बघा, इथनं असं चढत जायचं, अजून तिकडे जायचंय आणि आम्ही सगळे थकलेलो आहे direct. लय बेकार. आणि गड आत्ताचा खरा चढायचा आहे. लय बेकार आहे रे. वा वा. खरं चालू आहे धिंगाणा. आमचा एक खिलाडी त्या वरच्या मधल्या टोकाला पोहोचलाय. मिलिटरी मॅन वरती गेलाय, हा कारण तो गावाकडचा आहे, त्याला सवय आहे. आपलं कसं शहरात राहून राहून जरा. गणेश तर खंगलाय पूर्ण बॅग घेऊन. गणेशला म्हणतोय मी बॅग देईन, Bag देतच नाही, हा. त्याच्याकडे दिली पण ते तो देतच द्यायलाच नाही. झालाय. हे दे की बॅग बॅग दे ना. असू द्या. तर मित्रांनो स्टॅमिना संपलेला आहे आणि मागून काय गँग येते, त्याच्यामुळे अजून आम्हाला पुढचा जावं लागतं. गती अजून धरावं लागते. शाळेची सहल आहे 12वीची इंग्लिश मॅडमची. हा त्यामुळे गती एक प्रोत्साहन मिळतंय. ते मागणं आली चला. लाजाला त्याची काम आहेत मला तर वाटतंय. मग काय वयानुसार स्टॅमिना. आपण प्रत्येक गड असे चढले पाहिजे प्रत्येक महिन्याला. भारी, पण भारी वाटतं. हो आता खरंय. तर आता मित्रांनो बघा किती कसं आहे बघा. हा ना उभा टे डायरेक्ट उभं आहे. लय बेकार उभे. तरी लय कव्हर केलंय. हा, ते पण मेन हे आता मेन आहे. आता हे झालं की आणि वरनं सूर्य बघा हिथं आलाय. सूर्य डायरेक्ट आता लय danger. कुठे गेला सूर्य? हे बघ की. हा दिखा. सूर्य डोक्यावर जर आला आणि आम्ही नाही पोहोचलो तर लय वाट लागणार. लय म्हणजे भाई मी डायरेक्ट तासभर झोप घेऊनच येणार. एक तर मित्रांनो उठलोय 3:30 वाजता, झोपलोय 12 वाजता. मी एकला झोपलोय. मला झोपच नाही. खेळत होतो हा कोण? आपण. आपण अरे हा रे पबजी खेळत होतो आणि 2.5 ते 3 तास 3 तास बी नाही झाली नीट झोप. एकला आपण घरी आलतो ना, पाहुणे एकला काहीतरी. 1:45 घरी आलो, 1ला झोपलो, 3:30 बरोबर उठलोय. 3ला उठलोय. तू फोन केला तेव्हा मी आंघोळ केली. बेकारी झाली. स्टॅमिना संपलाय पूर्ण. बघू मित्रांनो, तर भेटू आता डायरेक्ट वरतीच. कसं बस जावं लागलं आता.
महाराजांचं नाव घेऊन तेवढीच एनर्जी मिळेल. होय, चला जय शिवराय. तर मित्रांनो, अरे सांगते ऐक ना, सफरचंद दे ना. हो मग गाणे अजून एक आलं. तर मित्रांनो करला अटॅक नाही करत, दे दे दे. पण आता नको दे ऍपल, आता भांडणं लागतील दोघात. नाही लागत. जय श्रीराम. का रे जय घाबरला का? श्रीराम, जय बजरंगबली. बाबा आम्ही काय नाही करणार तुम्हाला. बाबा ते हा तुझा हात पकडतच होता ते. मस्करी बघतोय. तुला एक बॅग करीत ना खाली मारू दे, मारलं तर काय मारू दे. नाही रे, तसं नाही करणार. जय हनुमान. ए बाबा ती बॅग बंद कर रे. बंद करत ते द्यायचंय. पुढीच दे, पुढीच दे, दे पुढीच पुढे, दे पुढे. नाही काय करत बाबा आम्ही तुम्हाला. नाही करत काय. हा, जा आता. हे चल चल. बस आहे बाबा, आज संपलं की किती देणार आहे. मित्रांनो खतरनाक विषय, लय खतरनाक. खूप लांबचा पल्ला गाठलाय. आम्ही आलोय ते तिथून आलोय, इथून पण पलीकडच्या साईडनं आलोय. खतरनाक, लय खतरनाक एक्सपिरियन्स होता, लय खतरनाक. तर बेकार मध्ये दमलेलोय. मिलिटरी वर गेलो अजून. हे बघा, हे बघा मिलिटरी वाला दिसतोय. फोटो काढ एक थांब, गॉगल घालू दे. लय छान आहे. मित्रांनो भेटू आता वर. तर मित्रांनो कुठं आलोय रे, आपल्याला माहित नाही यांचं नाव काय. कशाचं? ह्या दरवाजाचं काय तर नाव असेल ना. नाही लिहिलं. हा काय माहित नाही, पण तब्बल लय मोठी सफर तयार करून आलोय. ती काय हा. त्याच्या बी खाली डोक्यात मुंगी आल्या डायरेक्ट. पण एक्सपिरियन्स कसा होता रे? हा फर्स्ट थ्रिलिंग. पहिला एक्सपिरियन्स एवढा खतरनाक आलाय. लय भारी गड एकदम. मला अपेक्षा नव्हती एवढा मोठा गड असू शकतो. भारी गड आहे. असं फिरायला पाहिजे होतं आपण आधीच. मस्त आहे भाऊ. आता इथनं आतमध्ये चाललोय. आलो वरती, गाडावर आलो बहुतेक. पायऱ्या थंड वातावरण आहे हा. ते मला वाटतंय आपल्यासाठी निर्माण झालेलं. आलो वरती, आलो. मित्रांनो पाण्याची बॉटल घेऊन बाबा रोज इथून खालून डोक्यावर ठेवून घेऊन येतात. इथून नंबर. त्या बाटल्या डोक्यावर घेऊन आणि रोज येता बाबा. रोज अयो, खाण्याची गोष्ट नाही. म्हणजे आपल्याला लाईफ मधनं हे एकदा यायचं. एवढीशी बॅग नाही घेऊन येऊ शकत, कारण तेवढा स्टॅमिना त्यांचं वय जास्त. खालनच त्या पार्किंग लावली तिथं. तिथनं गावातूनच ना त्या. गावातूनच. अरे खतरनाक. इज्जत आहे बाबा, तुम्हाला मानावं लागेल. आम्ही एकटे येऊन गेलोय. काय होतं, 4 रुपये बी आता खाली 20ला बाटली. नाही 40ला. आणि आपली बी मंजुरी निघती. तेवढी मेहनत आहे ना जास्त. सर्व होते. मेहनत 40 रुपयापेक्षा जास्त आहे बाबा तुमचं. लय मेहनत आहे, शक्य नाही एवढं. हे मित्रांनो 40ला बॉटल आहे, पण 40 पण मला कमी वाटतात. होय, एवढी मेहनत तिला 40. माझ्याकडे तरी ए मला तू जर्किन मागाशी डोक्यावर जड झालत. अक्षरशः दमलो. आणि हा आमचा बैल बघा. असा रस्ता आहे हा, लय बेकार 60 डिग्री. भाऊ. हे एक्सपिरियन्स नाही कुठनं मिळू शकत रे. फिरलं पाहिजे. भारी भारी. तर बघू आता स्टार्टिंग तर झाली. आणि कुठे हा त्यो ना समोर. तो तोरणं. तरी आपण त्याच रोडला गेलो माहिती. एका दिवसात 2 गड नाहीत होत. आपल्याला मुक्काम करावा लागेल. मुक्काम केला ना तर यंदाळा आसपास तरी तुम्ही 3 किलोमीटर वर पाहिजे. तिथनं रस्ता आहे का तिकडे? आहे ना कुठं वर. संजीववरनं. पण असं किती खोल दर येतात पलीकडे जायला. नाही ना दर्यात नाही, सरळ आहे. म्हणजे असे डोंगर आहेत का सर? हा सरळ डोंगर. म्हणजे असं राजगडला जॉईंट आहे, पण असं टप्पा होऊन गेलेला आहे. मला पाणी बॉटल मित्रांनो तोरणं आहे तिथं, दिसत असेल तुम्हाला बघा. इथं 5 तास लागतात जर इथनं गाडावूनच तिथं जायचं म्हणल्यावर चालत.
आणि आपण एवढ्यालाच गेलोय. आणि हे बघा हे आपले म्हणजे आम्ही पाहुणे आहेत यांचे, हे इथलेच आहेत आणि भेटायला आलेले आहेत. दे ना, राहिलंय का फोडून दे ना, म्हणजे परत कोण भेटलं तर देता येईल. झालं, वडलं तुझं, वडलं डायरेक्ट वडलं. खिचा भाई त्याला खिचा. हा, कागद मत डाल, बॅग में डाल. ते वयस्कर आहे ते. दप्तर न्यायचं दप्तर असं नेत्यात. नेत्यात दप्तर नेतील बरं का ते, त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे. होय मग. चल मित्रांनो, बघू आता अजून पुढं काय काय मोठा प्रवास आहे. मित्रांनो हे आहे पाण्याचं शेंगदाणे खाते का मासा? पाण्याचं तळ. काय रे, मासे शेंगदाणे खात्यात का? लय छान आहे त्यांचं. त्या शरीर तर आहे का तेवढं. ते शेंगदाणे हे पाण्याचं इथून पाणी घ्यायचे का रोज? हेच आहे बहुतेक पाण्याचं कुंड आहे. आणि हे वर काय घर आहेत का रे? मग हो, जावं लागतंय लवकर वर जावं लागतंय लवकर. मोठा आहे गड अजून. चला. हे पहा मित्रांनो, हे काय रे मंगेश? घर म्हणजे रूमामध्ये थांब. जुन्या काळातील नाही का पागा म्हणतात, पागा. तेच असेल, बरोबर आहे. भारी आहे पण, कसलं दिसतंय. असं घर पाहिजे राहायला, म्हणजे लय भारी वाटतं. अशी जागा पाहिजे. घोड्यांचं पण असंच असतं राहिलं, जे घोडदळ असतात ना ते. भाऊ फिलिंग थोडक्यात वसूल झालंय बरं. ते हे काय आहे पुढं? पद्मावती मंदिर. पद्मावती मंदिर, इथं जाऊन दर्शन घेऊन येऊ आपण आता. हे काठी टाकून देऊ. काय येताना आपल्याला इकडून यायचंय का? येताना इकडून यायचंय? हो, मला नाही माहित. म्हणजे ही माझी स्टिक साईडला. हा, ही स्टिक, ही तुझी टिक. स्टिक ही काय आहे रे तिकडं? बघितल्याच कळ. पद्मावती मंदिर आहे. आता इथून पण मेन गड अजून लय बाकी. लय सुरुवात बी नाही. हा, तर मंदिर पण लय भारी राव. त्यावेळेच असेल नाही हे, म्हणजे हे बांधलेलं. मला अरे फुला अंधार आहे. मी म्हणलं काहीच दिसणार नाही कॅमेरात. हां, आत्ताच आहे बहुतेक. रिनोव्हेशन आहे मला वाटतंय का नाही? मस्त मंदिर आहे. पाया खूप छान. लाईट नसेल रे आज, गुरुवार. इथं नसेल. मंदिर आता बघू पुढं. कुठं नाही होत पाणी वरती काम बांधकाम चालू आहे ना. पण पाणी प्यायचं पण आहे ना. प्यायचं पण आहे ना. हे प्यायलाच लोकांना नेतोय आम्ही हा, कामावरचे. 3 मोटर लावून थोडं पण पाणी नाही हे झालं, कमी नाही झालं. म्हणजे आटतच नाही, अजिबात आटत नाही पाणी. 12 महिने. बघू वरती. हे बघा मित्रांनो, ही किती डेंजर चढ आहे बघा. आणि ही खालीच आहे. मी आलोय वरती. चल वर. थांब की दाखवू दे की. हे विशाल कसं वाटतंय? एकदम आता भारी वाटतंय बरं का. पण खरं ए मिलिटरी मॅन, आलेलं चीज वाटतंय. तर एक गडी थकलाय, त्याला मोटिवेशन देतोय. नाही त्यो रे, त्यो खालचा एक थकलाय, तो तिकडं थांबायचा त्याने निर्णय घेतलाय. त्याला मोटिवेशन दिलं आम्ही. येतोय. हा निर्णय अत्यंत बरोबर आहे. तुम्हाला वरती गेल्यावर कळेल. अरे पण तू एकदा बघितलाय. आम्ही एकदा पण नाही बघितलं. असं बोलून अरे अर्धा गड नसतो बघायचा. चला जय बरं शिवराय. चला, काय म्हणतो महाराजांचं नाव घ्या आणि चला. मोठं लय इन्क्लाइन, डायरेक्ट 90 डिग्री आता इथलं. मला वाटते सगळ्यात 180 डिग्री. ही पायरी बघ कसली. इथून पायरी बघ कसली ही बंगल्याला लावायची अशी. खतरनाक आहे यार, खतरनाक आहे. पण लय मजा येते. चल तू जातो का मी जाऊ? जा पुढे जा. मला जाऊ द्या आधी, तुम्ही बाजूला व्हा. आलाय करते कार्यकर्ता. आलाय. ब्लॉग बंद कर. पडची नाही. धर. मोबाईल चालला होता खाली. मी कसं ए, थांब ए, हा मित्रांनो, मित्रांनो धरायची तरी थांब ए, vlog बंद कर. तसं नसतं विसल्या. पडलो असतं खाली.
खतरनाक मित्रांनो, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, भारी वाटते. चल मित्रा, घे महाराजांचं नाव आणि चल. चला आता मित्रांनो भेटू पुढच्या स्टॉप मध्ये. तर मित्रांनो आता जरा आपण विश्रांती घेतली आणि अजून काय खातोय जरा बियर. 3 जागा बदलल्यात माकडांमुळं. हा आणि काय नाही, त्यांना दिलं खायला, खायचं काय नाही, पण ते डायरेक्ट वडून टाकतात, त्याचा त्रास होतो जरा. त्याच्यामुळं आता जरा आता जपून लपून जरा मोबाईल पण गेला असता, माकडांनी ओढून नेला असता. नवीन मोबाईल तुझा न्यायला असता ना? नाही मी नाही बघितला मध्ये. मी पण नाही. कधी न्याला काय माहिती का तुझंच मी एकटाच आलता त्यावर रे. तुम्ही खाली असता मग तो नाही का फिरून आलता गड त्यावर. बरोबर आहे. तू मग मोबाईल नो काढत जाऊ. मोबाईल नो काढत जाऊ बाहेर. अरे अजून एक दाखवायचं बरं का मित्रांनो, 2 बाजू इथनं दिसतील का? नाही इथनं नाही दिसत. तुम्हाला राजगड माहित असेल ना, तर मेन किल्ला त्या साईडला आणि ह्या साईडला पण आहे. तर आता आम्ही ज्यावेळेस वरती आलो तर आम्हाला माहित नव्हतं खालच्या रस्त्याने तिकडे जायचंय, पण आम्ही आलो डायरेक्टली वरती. आता वरती आल्यावर आम्हाला कळलं की ह्या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण आहे, त्यामुळे एका दिवसात फिरून नाही किल्ला. राजगड असला खतरनाक किल्ला आहे, एक दिवसात शक्यच नाही कोणी फिरणं. नाही होतंय करायचं म्हणल्यावर. कामच करावं लागते. करायचं म्हणल्यावर कसं इथं 6ला पाहिजे, 6 वाजता इथं पाहिजे. चालतंय. चल तर आता भेटू नंतर. मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण जिथे पोहोचायचं. गरम अजिबात होत नाही, थंड हवा आणि एवढं ऊन आहे भयानक, म्हणजे वारा सोडलाय. मग काय तर याने तसंच म्हणावं लागेल. मित्रांनो 2 पॉइंट आहेत, 3 पॉइंट म्हणावं लागतील. तिकडचं पलीकडचं वेगळंच आहे आणि हा मिडलवाला एक आहे, हा एक आहे, हा एक, आणि तो क्रॉस करून आम्ही अजून इथे आलोय पुढे. तर हा आनंद फर्स्ट टाइम मस्त वाटला. तर मित्रांनो जरा हवेचा आनंद घेतो. मित्रांनो इथं आमचं भोजन झालेलं आहे, यांचं पण चालू आहे, अजून संपलं नाही आहे का नाही. आणि आता रिटर्न स्वारी चालू आहे आमची. खूप गाठायचंय, लांबचा पल्ला, लय बेकार जायचं. ती काय गाव दिसतंय तिथं, ते गाव दिसतंय तिथं जायचं. किलोमीटर आहे चालत. काय हे गाव दिसतंय का मित्रांनो, इथं जायचंय. लय खतरनाक आहे. आता तुम्ही बघा किती लांब आहे, लय बेकार लांब आहे. तर बघू मित्रांनो, सगळे दमलेले डायरेक्ट मांड्या घालून खाली. काय माकड ना, हे काय इकडून पण आलेले आहेत. चाललंय चला.